ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा लाईव्ह प्रोग्राम प्रस्तुत करत आहे। देशबंधू जन आरोग्य सेवेच्या मोबाईल मेडिकल युनिटद्वारे असंसर्गजन्य श्वसन रोग तसंच हृदयरोगाची प्राथमिक तपासणी आणि उपचारासाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा। आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आली आहे देशबंधू जन आरोग्य सेवा आपल्या दारी। आज ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनच्या मोबाईल मेडिकल व्हॅनने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य कॅम्प सुरू केला आहे। मोबाईल व्हॅन पाहून इथे रुग्ण लोक सुद्धा येऊ लागले आहेत। यांच्यात सामील आहेत प्रमोद, काजल, सरिता आणि अनवर अली। आरोग्य कॅम्पमध्ये पोहोचून हे सर्वजण प्रथम आपलं रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी DEO म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरकडे येतात। अरे ते पहा, आरोग्य मित्र सुनील सुद्धा काही रुग्णांना मोबाईल मेडिकल व्हॅनकडे घेऊन येत आहेत। प्रमोद आणि अनवर अली आपली तपासणी करण्यासाठी प्रथमच आरोग्य कॅम्पवर आले आहेत। त्यामुळे त्यांचे नवीन लाईव्ह हेल्थ कार्ड जारी करण्यात आले आहे। लाईव्ह लाभार्थी UID म्हणजेच युनिक आयडेंटिटी नंबरच्या बरोबर, ज्यामध्ये DEO त्यांची वैयक्तिक माहिती नोंद करून घेतो। त्यानंतर रोगाचं गांभीर्य आणि लक्षणांच्या तपासणीसाठी त्यांना ANM ताईकडे पाठवलं जातं। काजल या आरोग्य कॅम्पमध्ये पूर्वीही येऊन गेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे लाईव्ह आरोग्य कार्ड आणि लाईव्ह लाभार्थी UID दोन्ही आहेत। त्यांना उच्च रक्तदाबाच्या रोगाने ग्रासला आहे। DEO त्यांची उपस्थित माहिती नोंदवून घेऊन त्यांना ANM ताईकडे पाठवतो। या सरिता यांना श्वसनाचा त्रास होतो। त्या आधी इथे यायला तयार नव्हत्या, म्हणत होत्या की घरी खूप काम आहे। मग त्यांना आरोग्य मित्र सुनील आणि आशाताई यांनी समजावून सांगितलं की उपचार करून घेतले नाहीत तर त्रास आणखी वाढेल। व्हॅन आली आहे, तपासणी करून घ्या। बरंच समजावून सांगितल्यावर सरिता आरोग्य कॅम्पवर तपासणी करून घेण्यासाठी आले आहेत। DEO ने त्यांची उपस्थिती नोंदवून त्यांनाही ANM ताईकडे पाठवलं आहे। आपल्या लक्षात आलं असेल की DEO चारही रुग्णांची माहिती एका मोबाईल ॲपमध्ये नोंदवल्यानंतरच त्यांना ANM ताईकडे पाठवतो। हे लाईव्ह ॲप आहे जे आरोग्य कॅम्पमध्ये तपासणी करायला आलेल्या लोकांच्या डिजिटल नोंदी ठेवते। ANM ताई क्रमांकाने प्रमोद, काजल, अनवर अली आणि सरिता यांची प्राथमिक तपासणी करते, जसं रक्तदाब तपासणं, शुगर तपासणं, उंची आणि वजन मोजणं, हृदय गती मोजणं। ताई साऱ्या एंट्री लाईव्ह मोबाईल ॲप आणि आरोग्य कार्डवर करते। नंतर ती या चौघांना पुढील तपासणीसाठी आरोग्य कॅम्पवर उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे पाठवते। लाईव्ह आरोग्य कार्डवर रुग्णांचा UID लिहिलेला आहे। तो आपल्या ॲपमध्ये नोंदवून घेऊन डॉक्टर त्यांची तपासणी करण्यापूर्वी ANM ताईने मोबाईल ॲपमध्ये नोंदवलेली माहिती तपासतात। नंतर लक्षणं आणि क्लिनिकल तपासणीच्या आधारे डॉक्टर या रुग्णांना पुढील तपासणीसाठी मेडिकल व्हॅनमध्ये वेगळ्या तयार केलेल्या आरोग्य सेवांच्या चेक पॉइंट्सवर पाठवून देतात। आरोग्य कॅम्पमध्ये 4 तपासणी सेवा केंद्र आहेत, जिथे टेक्निशियन लोक वेगवेगळ्या तपासण्या करतात। जसे स्पिरोमेट्रीचे केंद्र मोबाईल व्हॅनमध्येही आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावरही आहे। जेव्हा हेल्थ कॅम्प आउटरीचमध्ये लावला जातो तेव्हा स्पिरोमेट्री टेस्ट व्हॅनमध्येच होते। रुग्णाच्या तपासणीनंतर टेक्निशियन त्यांच्या UID मध्ये डायग्नोस्टिक टेस्टचे रीडिंग ॲप आणि आरोग्य कार्डमध्ये नोंदवतील। डायग्नोस्टिक टेस्ट नंतर प्रमोद, काजल, अनवर अली आणि सरिता आरोग्य केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टर ॲपमध्ये टेस्टचे निष्कर्ष पाहतील आणि रुग्णांना आरोग्यविषयक सल्ला देतील। तपासणीचे रिपोर्ट्स मिळाल्यानंतर डॉक्टर त्यांना औषधे लिहून देतात, जी हे 4 जण आरोग्य कॅम्पमध्येच असलेल्या फार्मासिस्ट कडून मोफत घेतात। फार्मासिस्टही या औषधांची नोंद मोबाईल ॲपमध्ये करतो। औषध घेतल्यानंतर 4ही रुग्ण काउन्सिलर ताईकडे जातात, जी त्यांना निरोगी जीवनशैली आणि नियमितपणे तपासण्या करण्याचा सल्ला देते।
आरोग्य कॅम्पमध्ये येऊन रुग्णांना आराम वाटेल आणि आमच्या प्रयत्नांनी ते संतुष्ट होऊन घरी जातील, हा आमचा नेहमीचा अग्रक्रम असतो. पण रुग्णांसाठीची आमची जबाबदारी इथेच संपत नाही. आवश्यक तपासण्यांनंतर जर रुग्णाचा आजार गंभीर आहे असं समजलं तर ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अशा रुग्णांना विशेष तज्ज्ञांना रिफर करण्याबरोबरच त्यांच्या उपचारातही शक्य ती सर्व मदत करतात. ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनसाठी आरोग्य कॅम्पमध्ये येणारा प्रत्येक रोगी महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्ही रुग्णांशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती योग्य प्लॅटफॉर्मवर नोंदवतो. तिच्या मदतीने आम्ही आरोग्य कॅम्पनंतरही फोनच्या माध्यमातून रुग्णांचा फॉलोअप करतो, जसं ते औषधं घेत आहेत की नाही, निरोगी जीवनशैली अनुसरत आहेत की नाही, रिफरल केसेसची सध्याची स्थिती काय आहे. त्याबरोबरच रुग्णांना पुढील महिन्यात आरोग्य कॅम्पवर येण्याचं स्मरणही करून देतो. प्रत्येक रुग्णाला वेळेवर मिळावा योग्य उपचार आणि स्वस्थ भारताचं स्वप्न हो साकार, याच दिशेने चालू आहे देशबंधू जन आरोग्य सेवेचा विचार.